पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोट क्षेत्रनिहाय विकास करावा। जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात जनशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक माळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र खटके, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती MG नांद्रे, सहाय्यक पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर RD इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहय और रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी मनीषा हराळ मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला। जलशक्ती अभियानाअंतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊन देता कामा नये। पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे, यासाठी विविध जलोपचार करावे लागतील। त्यात लहान सहान समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान बंधारे, नाला खोलीकरण, विहिरीचा पुनर्भरण असे विविध उपक्रम राबवण्यात येतील। या उपाययोजना विविध विभागांमार्फत राबवण्यात येत आहेत। त्यात जलयुक्त शिवार सारख्या अभियानातील कामांचाही समावेश आहे। त्या भागातील पाणलोट क्षेत्रनिहाय पाणी अडवून ते क्षेत्र विकसित करावे। पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे। जलसंचय जनभागीदारी या उपक्रमाचा सहभाग म्हणून प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.